पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे पंचायत समितीची आढावा बैठक। ई ऑफिसचा वापर वाढवा, कामकाजात गती आणा। गणेश चौधरी। नागरिकांच्या तक्रारीचा तात्काळ निपटारा करा। धुळे पंचायत समितीच्या बैठकीत स्पष्ट निर्देश। धुळे पंचायत समितीच्या वतीने सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत सहाय्यक गट विकास अधिकारी नितीन टपरे, शिक्षणाधिकारी प्रमोद सोनार यांच्यासह पंचायत समिती अंतर्गत विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते। यावेळी गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी सर्व विभागांना शासकीय कामकाज वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। कार्यालयीन कामकाजात कागदाचा वापर कमी करून ई ऑफिस प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात आला। तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून शिस्तबद्ध व जबाबदारीने कामकाज करावे असे निर्देशही त्यांनी दिले। नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत विविध ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कार्यालयीन कार्यक्षमता आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आले। बैठकीच्या शेवटी गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी सांगितले की या बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कितपत झाली आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजात कोणते बदल व सुधारणा झाल्या याचा सविस्तर आढावा पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व विभागांनी आपल्या कामकाजात आवश्यक सुधारणा करून प्रशासन अधिक कार्यक्षम बनवावे असे आवाहन त्यांनी केले। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। जी सर, दिनांक 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील विभाग प्रमुखांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एक आढावा बैठक घेण्यात आली। आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने प्रलंबित कामांचा निपटारा तात्काळ करावा, त्याचप्रमाणे ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र आणि CPGP पोर्टलवर नागरिकांच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात त्या वेळेतच निपटारा करण्यासंबंधी सर्वांना सक्त सूचना देण्यात आल्या। त्याचप्रमाणे कार्यालयात येण्याची वेळ आणि कार्यालयातून जाण्याची वेळ, त्याचप्रमाणे मधली जेवणाची वेळ या शिस्त पद्धतीने पाळाव्यात। कोणत्याही वेळेस जर नागरिक आले आणि आपण जागेवर नसलं तर आणि तशी तक्रार आल्यास आपल्याला कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या। त्याचप्रमाणे आता कागदांचं ओझं किंवा कागद कमी करण्यात येऊन प्रत्येक पत्रव्यवहार हा ई ऑफिसद्वारे करण्यात यावा। डिजिटल सहीद्वारेच परिपत्रक किंवा शासन निर्णयाच्या प्रती या डिस्ट्रीब्यूट करायच्या असतील तर त्या ई ऑफिसद्वारेच कराव्या। हार्ड कॉपीचा शक्यतोवर वापर टाळावा अशा सक्त सूचना देण्यात आल्या आणि ज्या ज्या बाबी अपूर्ण आहेत त्या सांगून त्याचं पुढील महिन्यामध्ये त्याची पूर्तता किती गंभीरतेने प्रत्येक कर्मचाऱ्याने केली याचा आढावा पुढच्या मीटिंगमध्ये घेण्यात येणार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।